तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, बी फार्मसी तसेच फार्मडी हे जे प्रोफेशनल कोर्सेस आहे, तर या कोर्सेसचे जे कॅपराउंड्स आहे तर कॅपराउंड्सला सुरुवात झालेली आहे। तर मग हे कॅपराउंडची सुरुवात झालेली आहे, मग त्यासाठी जे इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे शेड्यूल्स कसं असणार आहे, सुरुवातीला जे तुम्हाला कॅपराउंडचे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, म्हणजेच फॉर्म फिल करावं लागणार आहे। त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे तर ते अपलोड करायचे आहे। अपलोड केल्यानंतर तुमचं ई-स्क्रुनिटी असेल किंवा फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर ते दोन्हीपैकी एक तुम्ही चॉईस करू शकता। ते झाल्यानंतर मग पुढील ऑप्शन असणार आहे, मग तुमची एक प्रोविजनल लिस्ट लागणार आहे आणि त्यामध्ये जर काही चेंजेस असेल तर त्यासाठी चेंजेस करण्यासाठी काही तुम्हाला डेट्स दिले जातील, तर त्या डेट्समध्ये तुम्हाला चेंजेस करायचं आहे आणि एखाद्याचं नसेल काही चेंजेस करायचं त्यांनी तसंच राहून द्यायचं आहे। आणि त्यानंतर मग एक फायनल कॅपराउंडची लिस्ट जी आहे तर ती लिस्ट लागणार आहे। तर त्याच विषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत, म्हणजेच जे इम्पॉर्टंट शेड्यूल जे आलेलं आहे, इम्पॉर्टंट डेट्सचं, तर सुरुवात कधी असणार आहे, लास्ट डेट कधी असणार आहे, सर्व माहिती जी आहे तर ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी नोटिफिकेशन आलेली आहे तर ती नोटिफिकेशन आपण बघूयात। या ठिकाणी बघा, ॲडमिशन नोटीस फॉर बी फार्मसी अँड फार्मडी फॉर ॲकॅडमिक इयर 25-26। या ठिकाणी बघा, ही सुरुवातीला माहिती दिलेली आहे। या ठिकाणी बघा, इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, महाराष्ट्र कॅन्डिडेट कोण असतील, त्यानंतर ऑल इंडिया कॅन्डिडेट्स कोण असतील, त्यानंतर NRI, OCR, PIO हे सर्व तुम्ही आता CET दिलेलेच आहे, त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणार आहे। महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी फक्त ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे, सेम आहे सर्वांना। 10+2 म्हणजे तुमचं 12वी सायन्समध्ये असणं गरजेचं आहे। त्यानंतर हे जे सब्जेक्ट आहे तर हे सब्जेक्ट असले पाहिजे। त्यानंतर बघा, पुढील आता माहिती बघूयात विद्यार्थी मित्रांनो। फार्मडी हा जो कोर्सेस आहे बघा, हा 6 इयरचा आहे, या ठिकाणी दिलेला आहे। त्यासाठी सेम इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे। महाराष्ट्र स्टेटचे विद्यार्थ्यांना कोणता इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे, त्यानंतर ऑल इंडिया कॅन्डिडेट असतील, त्यानंतर NRI, OCR हे सर्व, तसेच नॅशनल FN कॅन्डिडेट्स असतील, तर त्याविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आणि जो आपला बी फार्मसी हा कोर्सेस आहे तर तो 4 इयरचा आहे आणि फार्मडी जो आहे तर तो 6 इयरचा आहे। दोघांना पण सेम प्रोसेस असणार आहे कॅपराउंडची। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। या ठिकाणी द कॅन्डिडेट शुड अप्लाय www.mahaset.org ॲज पर शेड्यूल। कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर्ड फॉर महाराष्ट्र CET 2025 आर नॉट रिक्वायर्ड टू पे एनी फी फॉर रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन, हाऊएवर अदर कॅन्डिडेट्स हू हॅव ऑब्टेन्ड स्कोर विच इज व्हॅलिड फॉर। या ठिकाणी बघा, नीटविषयी माहिती दिलेली आहे त्यांनी। आता ही जी फी दिसत आहे या फीविषयी सर्वांना कन्फ्युजन असतं की आता तुम्ही जो CETची एक्झाम दिलेली आहे, तर मग CET एक्झामला तुम्ही ही फी भरलेली आहे, मग परत तुम्हाला कॅपराउंडसाठी फी भरावी लागणार आहे का, तर नाही। तुम्ही एकदा भरलेली आहे, त्यानंतर फक्त तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे, हे सर्व दिलेलं आहे। जेव्हा तुम्ही CETची एक्झाम दिलेली आहे बघा, जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स असतील, तसेच बघा अदर महाराष्ट्र कॅन्डिडेट्स असतील, त्यानंतर युनियन टेरिटरी अँड जम्मू काश्मीरचे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांनी बघा 1000 रुपये फी भरलेली असेल। आणि जे बघा रिझर्व कॅटेगरीतील स्टुडंट्स असतील, SC असतील, ST, VJ, DTA, NTA असेल, NTB, C, D असेल, त्यानंतर बघा या ठिकाणी OBC असेल, SBC असेल, EWS असेल, SCBC असेल, तसेच PWD कॅन्डिडेट असतील, या सर्वांनी, तसेच ऑर्फन ट्रान्झिटर असतील, तर त्यांनी 800 रुपये फी भरलेली होती। ज्या विद्यार्थ्यांनी CETची एक्झाम दिलेली आहे त्यांनी फी भरलेली आहे, त्यामुळे परत तुम्हाला फी भरायची नाही। त्यानंतर बघा, या ठिकाणी बघा आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन, अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट्स फॉर ॲडमिशन ऑन द वेबसाईट। या ठिकाणी बघा, 7 जुलै 2025ला ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे।
तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल 7 जुलै 2025ला सुरुवात होणार आहे. म्हणजे सोमवारपासून कॅप राऊंड्सचे जे रजिस्ट्रेशन आहे तर त्याला सुरुवात होणार आहे. लास्ट डेट कधी असणार आहे या ठिकाणी बघा, 14 जुलै 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. परंतु सोमवारपासून लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या, म्हणजेच तुम्हाला पुढील जी प्रोसेस आहे त्याला काही कारण शेवट वेबसाईट स्लो चालत असते, खूप सारे एरर येऊ शकतात. त्यामुळे जे आपले डॉक्युमेंट्स लागणार आहे तर ते डॉक्युमेंट्स व्यवस्थित सेव्ह करून ठेवा, म्हणजे त्याची एक सॉफ्ट कॉपी पण राहू द्या, म्हणजे अपलोड करायला तुम्हाला काही एरर वगैरे येणार नाही. तर बघा इम्पॉर्टंट जे डेट्स आहे, 7 जुलैला सुरुवात झालेली आहे, लास्ट डेट आहे 14 जुलै. हे झालं. त्यानंतर मग जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्यानंतर मग पुढची प्रोसेस काय असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर यामध्ये दोन प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. घर बसल्या पण करू शकता किंवा जे FC सेंटर असतं, फॅसिलिटी सेंटर म्हणत असतो, तर त्या FC सेंटरवर जाऊनसुद्धा तुम्ही फिजिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. तर असे 2 ऑप्शन आहे. त्यासाठी सेम डेट्स असणार आहे आपल्याला. ई-स्क्रुनिटी त्याला म्हणतो, म्हणजे घरी बसल्या तुम्ही डॉक्युमेंट जे अपलोड केलेले आहे तर ते ई-स्क्रुनिटी थ्रू तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. आणि दुसरा ऑप्शन आहे या ठिकाणी बघा, फिजिकल स्क्रुनिटी, म्हणजे जे FC सेंटर आहे तर त्या FC सेंटरवर जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स जे आहे तर ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. असे 2 प्रकार आहे. तर त्यासाठी बघा डेट जे असणार आहे 8 जुलै, म्हणजे 7 जुलैला सुरुवात होणार आहे रजिस्ट्रेशन करायला, आणि 8 जुलैपासून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. लास्ट डेट काय आहे, 15 जुलै 2025 लास्ट डेट असणार आहे. तर जे विद्यार्थी आहेत कॅप राऊंड्स जे रजिस्ट्रेशन करणारे डॉक्युमेंट्स, त्यांनी ह्या डेट्स ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर बघा सुरुवात 8 जुलै आणि लास्ट 15 जुलै. ओके. त्यानंतर आता पुढील माहिती बघूयात. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला करून घ्यायचं आहे. आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग पुढची स्टेप्स असणार आहे. त्या अगोदर बघा काही थोडी माहिती दिलेली आहे त्यांनी. ॲप्लिकेशन रजिस्टर्ड आफ्टर 14 जुलै. आता आपली लास्ट डेट कधी असणार आहे, 14 जुलै असणार आहे. 14 जुलैनंतर जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहे तर ते नॉन कॅप शीटसाठी कन्सिडर केले जाणार आहे. म्हणजे त्यांना कॅप थ्रू जे बेनिफिट्स भेटत असतात तर ते बेनिफिट्स भेटणार नाही, त्यांना फी वगैरे जास्त लागू शकते. म्हणून लवकरात लवकर 7 जुलै ते 14 जुलै या दरम्यान तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या, आणि 8 जुलै ते 15 जुलै या दरम्यान तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्या. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन 2 प्रकारे आहे. एक फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ई-स्क्रुनिटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. या ठिकाणी तेच दिलेलं आहे. जे उशिरा रजिस्ट्रेशन करतील 14 जुलैनंतर तर ते नॉन कॅप शीटसाठी कन्सिडर केले जाणार आहे. आणि त्यानंतर बघा, आणि दुसरं एक यामध्ये आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते उशिरा केलं, म्हणजेच 15 तारखेनंतर जर केलं ते विद्यार्थीसुद्धा नॉन कॅप शीटसाठी कन्सिडर केले जाणार आहे. म्हणजे जो आपला टाईम पिरियड दिलेला आहे त्या टाईम पिरियडमध्येच तुम्ही लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या डेट्सनंतर तुम्हाला काय करणार आहे, नॉन कॅपमध्ये टाकलं जाणार आहे. म्हणून लवकरात लवकर रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. मग ते आपलं सक्सेसफुली झाल्यानंतर बघा टाईम टू टाईम सर्व ह्या स्टेप्स करून घ्यायच्या आहे तुम्हाला. त्यानंतर मग एक तुमची प्रोविजनल लिस्ट लागणार आहे. डिस्प्ले ऑफ द प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट्स अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. तर बघा तुमची मग प्रोविजनल एक लिस्ट लागणार आहे, मेरिट लिस्ट. तर ती 27 जुलै 2025 या ठिकाणी बघू शकता. 27 नाही, 18 जुलै 2025 या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. 18 जुलै 2025 या तारखेला तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर मग पुढे बघा, जर त्या लिस्टमध्ये तुमचं नावात बदल असू शकतो, म्हणजे चुकून झालं असेल किंवा मार्क टाकताना काही चुकी झालेल्या असेल किंवा इतर काही माहिती जी असेल तर ती टाईप करताना किंवा फिल करत असताना तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील तर या तारखेच्या आत बघा 19 जुलै ते 21 जुलै या दरम्यान, म्हणजे 19 जुलैला एडिट फॅसिलिटी ऑन होणार आहे आणि 21 जुलैला लास्ट डेट असणार आहे. बघा 19, 20, 21 हे 3च दिवस तुम्हाला दिले जाणार आहे एडिट करण्यासाठी.
त्यानंतर परत तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये एडिट करता येणार नाही. परंतु फॉर्म फिल करत असताना सुरुवातीलाच व्यवस्थित माहिती भरा, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी हा जो वेळ आहे तर तो तुमचा वेळ पण जाणार नाही. म्हणून व्यवस्थित फॉर्म फिल करून घ्या. आणि जेव्हा तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे 18 जुलैला, तर त्या दिवशी तुमचे नाव वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, काही चुकी आहे का व्यवस्थित आहे हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. आणि जर चुकून काय झालं असेल तर त्यासाठी एडिट फॅसिलिटी ते देणार आहे 19 ते 21 तारखेपर्यंत. मग हे झाल्यानंतर बघा 21 तारीख झाल्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट, डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट ऑफ द महाराष्ट्र स्टेट्स अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. मग 23/7/2025ला बघा 23/7/2025 म्हणजे 23 जुलैला फायनल डिस्प्ले होणार आहे आपली मेरिट लिस्ट. मग यामध्ये तुम्हाला चेंजेस करता येणार नाही. म्हणून जे इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे त्या कुठेतरी नोट करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला त्या तारखेला कोणती ॲक्टिव्हिटी असणार आहे तुमची याविषयी तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे. तर बघा 23/7/2025ला फायनल आपली मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी ऑल टाईप्स ऑफ कॅन्डिडेट्स त्यांसाठी बघा माहिती दिलेली आहे ई स्क्रुनिटीसाठी वगैरे. त्यानंतर इम्पॉर्टंट नॉन क्लिमिनर बघा, नॉन क्लिमिनर जे कॅटेगरीला लागत असतं तर त्यासाठी बघा लास्ट डेट बघा व्हॅलिडिटी अप टू खाली बघा आपलं जे नॉन क्लिमिनर असतं त्याच्या खाली आपल्याला किती तारखेपर्यंत व्हॅलिड आहे हे डॉक्युमेंट ते दिलेलं असतं. 31 मार्च 2026 ही डेट असली पाहिजे नॉन क्लेमरच्या खाली. त्यापेक्षा जास्त असेल तरी ते चालून जाणार आहे, परंतु 2025चं चालणार नाही. 2026पर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे. किंवा काही विद्यार्थी 3 वर्षाचं काढता तर त्यांची व्हॅलिडिटी जी आहे तर ती जास्त असू शकते, ते पण चालून जाणार आहे. त्यानंतर बघा नंतर कॅटेगरीविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. जनरल नोट्स बघा, तुम्हाला फॉर्म फिल करत असताना काय अडचणी येतील त्यासाठी जनरल नोट्स दिलेला आहे. द लिस्ट ऑफ स्क्रुनिटी सेंटर इज अवेलेबल ऑन द वेबसाईट. आपली जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर तुम्हाला FC सेंटर कोणकोणते आहे, आपल्या जवळच्या गावाशेजारी किंवा सिटीमध्ये असेल तर कोणकोणते FC सेंटर आहे तर त्याविषयीसुद्धा माहिती आपल्याला वेबसाईटवर दिलेली आहे. त्याविषयीसुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये जे माहिती बघणारच आहोत. त्यानंतर बघा इलिजिबिलिटी रूल्स अँड रेग्युलेशन फॉर ॲडमिशन फॉर्मेट अवेलेबल ऑन द वेबसाईट. त्यानंतर बघा फॉर्म भरत असताना काही क्युरीज असल्या, तुम्हाला डॉक्युमेंट्सविषयी असू द्या किंवा फॉर्ममध्ये काही माहिती भरत असताना तुम्हाला काही अडचण येऊ शकत्या, नक्कीच तुम्ही ह्या हेल्पलाईन नंबर दिलेला आहे बघा, हा मोबाईल नंबर दिलेला आहे, परत हा दुसरा एक नंबर दिलेला आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या दरम्यान तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. जरी कधी कॉल लागला नाही तर काय करायचं आहे, थोड्या वेळाने परत प्रयत्न करायचा आहे, कारण खूप सारे विद्यार्थी जे आहे तर ते कॉल करत असतात. तर मग जर फोन नाही लागला तर थोड्या वेळ म्हणजे 5-10 मिनिटांनी परत तुम्ही ट्राय करायचं आहे. त्यानंतर बघा पुढील जनरल नोट्स दिलेले आहे. ऑल टाईप्स ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲक्टिव्हिटी रिमेन्स ओपन ऑल डेज इन्क्लूड सॅटर्डे संडे बिटवीन 10 ते 5:30 बघा या ठिकाणी. तर बघा तुम्ही म्हणशाल आता शनिवार रविवारी सुट्टी असू शकते, कॉलेजला सुट्टी असली म्हणजे आपल्याला FC सेंटर जे दिलेलं आहेत त्याला सुट्टी असेल का, तर तसं नाही. जे आपलं FC सेंटर तुम्ही तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहात तर त्या ठिकाणी सॅटर्डे संडेला सुट्टी नसणार आहे. त्यासाठी त्यांना कॉल करून घ्या. आपण जरी गुगलवर जरी सर्च केलं त्या कॉलेजचं नाव तर आपले त्या ठिकाणी मोबाईल नंबर भेटून जाणार आहे. मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून विचारून एकदा घ्या, कारण शनिवार रविवार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुट्टी नसते. त्या म्हणजे शनिवार रविवारी जाऊनसुद्धा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहे तर ते व्हेरिफिकेशन करू शकता. दिलेल्या टाईममध्ये 10 ते 5:30 या टाईममध्ये तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता. तर जवळपास आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती बघितलेली आहे. तर बघा बी फार्मसी हा कोर्सेस जो आहे, तसेच फार्मडी हा पण हा एक कोर्स आहे. तर या दोन्ही कोर्सेसविषयी सेम जे आपलं शेड्यूल्स आहे तर ते शेड्यूल्स असणार आहे. आता त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील, सर माझं कास्ट व्हॅलिडिटी असेल ते काढलेलं नाही, आत्ताच ॲप्लाय केलेलं आहे, मग त्या ठिकाणी डॉक्युमेंट्समध्ये काय अपलोड करायचं, तर ती जी पावती देत असतात आपल्याला तर ती पावती अपलोड करायची आहे. आणि त्यानंतर जेव्हा तुमचं फायनल ॲडमिशन होणार आहे, ज्या कॉलेजला तुम्हाला
अलॉटमेंट होणार आहे तोपर्यंत तुमचं जे डॉक्युमेंट्स आहे तर ते अवेलेबल असलं पाहिजे. त्यानंतर नॉन क्लिमिनर असेल, नॉन क्लिमिनर आत्ताच टाकलं आहे सर, काय करायचं, डॉक्युमेंट्स कसं अपलोड करायचं त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जी पावती आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पावती भेटत असते. वेबसाईटवर गेले ना, म्हणजे आपण ज्या ठिकाणी नॉन क्लिमिनर काढायला टाकतो, जे CSC सेंटर असतात, ज्या ठिकाणी आपण डॉक्युमेंट्स काढत असतो, त्यांना सांगायचं की जी ऑनलाईन पावती आहे तर त्याची एक प्रिंट द्या, मग त्याचा फोटो आहे तर तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर बघा, अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आणि हां, नॉन क्लिमिनर फक्त तिथं आपल्याला येस किंवा नो असा ऑप्शन येत असतो, त्या ठिकाणी तुम्ही येस करू शकता आणि डॉक्युमेंट्समध्ये त्या ठिकाणी पावती अपलोड करायची आहे. त्या ठिकाणी नॉन क्लिमिनरचा नंबर वगैरे काय मागत नाही, म्हणून काय टेन्शन घ्यायचं नाही. आपण एक एक बघणार आहोत. फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे ते पण आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आणि जर तुम्हाला काय अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर बघा, अशा प्रकारे आज आपण जे बी फार्मसी आहे किंवा फार्म डी आहे, हे जे 2 प्रोफेशनल कोर्सेस आहे, तर या दोन्ही कोर्सेसविषयी आपण संपूर्ण जे शेड्यूल आहे कॅपराऊंडचं, तर त्या कॅपराऊंडच्या डिटेल्स शेड्यूल्सविषयी आपण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढील अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.